हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं आपण चतुर्थी स्पेशल साबुदाणा खिचडी, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी. तर ती कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं मी साबुदाणा रात्रीच भिजू घातला होता. स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचा, नंतर भिजू घालायचा आणि भिजू घालताना थोडं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. छान असा आपला साबुदाणा भिजून निघतो. नंतर दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान असा आपला फुलून निघला होता. तुम्ही बघू शकता छान असा फुलला होता. नंतर इकडं साबुदाणा खिचडीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी भिजलेला साबुदाणा, एक बारीक चिरलेला बटाटो, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाले की हिरवी मिरची घालायची आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि ती व्यवस्थित फ्राय झाली की बारीक चिरलेलं बटाटा घालायचं. शिजून घालण्याऐवजी तुम्ही असं बारीक चिरून बटाटा घाला, खरंच खूप भारी लागते साबुदाणा खिचडी. आणि व्यवस्थित आता याच्यामध्ये तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं बटाटं. नंतर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं. छान असं शिजून निघतं. आणि चला आता इथं बटाटा पण व्यवस्थित शिजलं होतं आपलं. आणि नंतर घालायचं साबुदाणा भिजलेला. शेंगदाण्याचं कूट नंतर घालायचं. शेंगदाणे आपण भाजलेले तर ते नंतर घालणार आपण. साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगोदर, नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व. थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता हे मिक्स करायचं. आणि बघा नंतर किती मऊ अशी आपली ही साबुदाणा खिचडी तर तयार होते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस इथं स्लो करून टाकायचा. बघा किती मोकळी अशी आपली ही खिचडी तयार झाली होती साबुदाण्याची. नंतर 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून दिलं आणि छान आता ही वाफेमध्ये व्यवस्थित आपली मऊ अशी ही साबुदाणा खिचडी तयार होते. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि परत 1.5 मिनिटासाठी तर झाकण ठेवून द्यायचं. आणि तयार झाली आपली चतुर्थी स्पेशल खिचडी, साबुदाणा खिचडी. नंतर इथं मी प्लेटिंग करून घेतली आणि बघा किती मोकळी आपली ही साबुदाणा खिचडी तर तयार झाली होती. मग तुमच्याकडे चतुर्थी स्पेशल काय आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आमच्याकडे तर साबुदाणा खिचडी होती. आणि यानंतरचे व्हिडिओ खूप मजेशीर येणार आहे, तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला साबुदाणा खिचडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नंतर इथे मी खाल्ली दह्यासोबत तर साबुदाणा खिचडी अप्रतिम लागते, तर नक्की ट्राय करा. तर चला मग, थँक्यू.